नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फिटनेसच्या नावाखाली नशेचा धंदा। आक्षीगावचा सूरज राणे पोलिसांच्या जाळ्यात। सूरज मनोज राणे तरुणांना देत होता नशा निर्माण करणारी इंजेक्शन्स। विनापरवाना औषधी इंजेक्शन विक्री प्रकरणी अलिबाग पोलिसांची पहाटेची धडाकेबाज कारवाई। 4856 किमतीचा मुद्देमाल जप्त। फिटनेस आणि जिमच्या नावाखाली वाढत चाललेल्या नशेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अलिबाग पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत आक्षी गावातील एका युवकाला विनापरवाना नशाकारक औषधे विक्री करताना रंगेहात पकडले आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 4856 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125 व 278 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अंतर्गत स्वतंत्र गुन्हाही दाखल झाला आहे। ही कारवाई 7 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 3:19 अलिबाग शहरात करण्यात आली। ही संपूर्ण मोहीम रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या देखरेखीखाली पार पडली। अंमलदार पथकात पोलीस निरीक्षक किशोर साळे, उपनिरीक्षक दीपक मोरे, बळीराम केंद्रे, पोलीस हवालदार विलास आंबेडकर, परेश म्हात्रे, महिला पोलीस शिपाई कोमल मिलिंद धायजे आणि सायली सतीश थिटे यांनी सहभाग घेतला। आरोपी आणि पार्श्वभूमी। अटक आरोपीचे नाव सूरज मनोज राणे, वय वर्ष 26, व्यवसाय वेल्डिंग, राहणार आक्षी साखर, तालुका अलिबाग असे आहे। त्याच्यावर पूर्वी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 62/2025 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंद आहे। जप्त मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून पुढील प्रमाणे नशाकारक औषधी आणि रोकड जप्त केली। मिपेंटरमिन सल्फेट इंजेक्शन इन IP 30 मिलीग्राम या औषधाच्या 10 ml क्षमतेच्या 10 बाटल्या, 5 पूर्ण, 2 अर्धवट, 3 रिकाम्या, किंमत 4568, लाल टोप असलेली पांढऱ्या रंगाची 4 इंजेक्शन, रोख 3000, ज्यात डमी ग्राहकाकडून दिलेल्या नोटांचा समावेश। एकूण मुद्देमालाची किंमत 4856 इतके आहे। रंगेहात पकड। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून सापळा रचला। आरोपी सूरज मनोज राणे आपल्या वेल्डिंग वर्कशॉपमधून ही इंजेक्शन जिमला जाणाऱ्या आणि साहसी खेळ खेळणाऱ्या तरुणांना विक्री करत होता। पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली। मिपेंटरमिन सल्फेट इंजेक्शन IP 30 mg याचा वापर कृत्रिम ऊर्जा व स्नायू वाढवण्यासाठी केला जातो, परंतु हे औषध आरोग्यास अत्यंत घातक आहे। याच्या सेवनाने हार्ट अटॅक, BP वाढणे, किडनी निकामी होणे यासारखे गंभीर आजार उद्भवतात। तपासातील धक्कादायक माहिती तपासादरम्यान असे उघड झाले की या वर्कशॉपमध्ये 18 वर्षाखालील अल्पवयीन तसेच 35 वर्षापर्यंतचे तरुण ही औषधे खरेदीसाठी येत असत। फिटनेस, मसल्स वाढवणे आणि स्टॅमिना सुधारण्याच्या नावाखाली या नशाकारक औषधांचा वापर वाढत असल्याने पोलीस तपासाच्या समोर आले आहे। प्रशासन आणि पोलिसांचे आवाहन। या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागानेही हस्तक्षेप करून आरोपीवर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 च्या कलम 18C व 27B नुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे। अलिबाग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जिम अथवा खेळासाठी कोणत्याही प्रकारचे नशाकारक औषध किंवा इंजेक्शन वापरू नये। ही औषधे आरोग्यास घातक असून त्यांचा परिणाम शरीरावर विनाशकारी ठरतो। अशा औषधांची विक्री कोठे होत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या। पालकांसाठी विशेष सूचना। पालकांनी आपल्या मुलांच्या मनगटाजवळील नसा, टोचल्याच्या खुणा किंवा काळे डाग याकडे लक्ष द्यावे। अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। सामाजिक प्रतिक्रिया। या कारवाईनंतर आक्षी गावासह अलिबाग परिसरात नशाकारक औषधी विक्रीचे जाळे उघडकीस आले आहे। फिटनेसच्या नावाखाली वाढत चाललेल्या नशेच्या सवयींना आळा बसावा यासाठी पोलिसांचे पाऊल कौतुकास्पद आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।